भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबान गावात शासकीय जागेवर शेकडो व्यावसायिक फळझाडांची लागवड केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। थेट निवासी वस्तीत करण्यात आलेल्या या लागवडीमुळे भविष्यात अतिक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे। या प्रकरणी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून आता चौकशी आणि कारवाईची मागणी जोर धरत आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबान गावात शासकीय जागेच्या वापराबाबत नवा वाद निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शासकीय जागेवर कोणत्याही अधिकृत परवानगी न घेता शेकडोच्या संख्येने आंबा आणि इतर फळझाडांची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्यात आली आहे। ही जागा निवासी वस्तीच्या मध्यभागी असून पूर्वी येथे कच्चे घर असल्याचे सांगितले जाते। त्यानंतर जागेचे सपाटीकरण करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून भविष्यात शासकीय जागेवर कायमस्वरूपी अतिक्रमण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। या प्रकरणी गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती साकोली यांच्याकडे लेखी प्रकार सादर करण्यात आली असून नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आपण आता भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शिवनीबान येथे आहोत आणि शिवनीबान येथे असताना आपण एका वस्तीमध्ये आहोत आणि वस्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे हे अवैधरित्या बेकायदेशीरपणे वृक्षांची लागवड केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि वृक्षांची लागवड म्हणजे 1, 2 किंवा 5 किंवा 50 नाही तर थेट शेकडोच्या संख्येने ह्या ठिकाणी कुणाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वृक्षांची लागवड केलेली आहे। विषय असा आहे की स्थानिक वस्तीमध्ये ह्या ठिकाणी आजूबाजूला नागरिकांचे घरं आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने झाडं लावलेली आहेत। आता विषय असा आहे की ह्या ठिकाणी अगोदर एका रामटेके नामक व्यक्तीचा कच्चा मातीचा घर होता। तो व्यक्ती नागपूरला स्थायिक झाल्यामुळे त्या घराला पाडून जेसीपीच्या साहाय्याने लुकेश हुमने ह्या नामक व्यक्तीने ह्या ठिकाणी असा सपाटीकरण करून ह्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने बेकायदेशीरपणे झाडं लावली आहेत। आम्ही जेव्हा संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी ग्रामसेवकांशी बोललो असता त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला कुठली याची कल्पना नाही आहे, आम्ही यांच्यावर तात्काळ कारवाई करू। मात्र जर भविष्यात जर विचार केला तर अशा बेकायदेशीरपणे असे जर झाडं लावता येत असेल तर स्थानिक नागरिक कुठं काही जंगलात जाऊन राहायचे का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। आता कुठलीही परवानगी न घेता कुठलाही अधिकृत विक्रीपत्र नसताना एखाद्या व्यक्तीने जागा त्याच्या नावावर नसताना सुद्धा ह्या ठिकाणी जे निवासी वस्तीत झाडं कसे लावले हा देखील मोठा प्रश्न आहे। याकडे संबंधित ग्रामपंचायत, संबंधित BDO आणि संबंधित जिल्हा विभाग काय कारवाई करणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सिटी न्यूजसाठी मी साहिल रामटेके, साकोली, भंडारा। शासकीय जागेवर व्यावसायिक वृक्ष लागवडीचे आरोप आणि त्यावरून सुरू झालेला वाद आता प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे। चौकशीनंतर सत्य काय समोर येते आणि संबंधितावर कारवाई होते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामॅन सह साहिल रामटेके यांच्या सोबत सिटी न्यूजला लाईक करा।